वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये या सायंकाळच्या वेळेला प्रभूच्या पवित्र चरणाजवळ आपण आलेलो आहोत आणि जी काही त्या थोडक्याशा वेळामध्ये जी उपासना आपण करणार आहोत आणि तिला सुरुवात करण्याआधी प्रभूच्या हातामध्ये आपण पडूया आणि देवबापाचं सहाय्य या सायंकाळच्या रात्रीच्या सभेसाठी प्रभूकडनं घेऊया. प्रार्थना करू. थोर आणि दयागण कृपाळू प्रेमळ देवबापा, आमच्या तारणहार, आमच्या उद्धारकर्त्या, आमच्या मुक्तिदात्या प्रभू येशू ख्रिस्त, जो आमचा उद्धार करणारा, आमच्या पातकांची क्षमा करणारा, जो जिवंत देव, एक मात्र देव, ज्या देवानं आमच्यासाठी आपला स्वतःचा प्राण दिला आणि आम्हाला त्याच्या पवित्र रक्तानं खंडून घेतलं. त्याचे पुत्र, त्याची कन्या, त्याचे लेकर असं त्याने आम्हाला बनवलं. त्या देवबापाच्या प्रीतीबद्दल प्रेमळ देवबापा, आम्ही तुमच्या नावाला स्तुती आणि धन्यवाद देतो, आभार मानितो. प्रेमळ प्रभू, आजच्या या रात्रीच्या समयी आम्ही थोडके जण तुमच्या पवित्र मंदिरामध्ये आलेलो आहोत. दयाळू परमेश्वर देवबापा, हे वर्ष संपत आहे आणि वर्ष संपून एक नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण करणार आहोत. आणि प्रभू, हा जो एक सुंदर क्षण आहे, हा जो एक सुंदर समय आहे आणि या समयामध्ये प्रभू आम्ही तुमच्या पवित्र हातामध्ये पडावं, आम्ही तुमची स्तुती आराधना करावी, आम्ही आमचं समर्पण तुम्हाला करावं, याकरता हा समय तुम्ही आम्हाला दिलेला आहे. आम्ही आपल्या नावाला धन्यवाद देतो. प्रेमळ देवबापा, येथपर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळलं सर्व परिस्थितीमध्ये, याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. आणि प्रभू, त्याचं स्मरण करून या वेळेला आम्ही आपल्या चरणाजवळ आलेलो आहोत. प्रभूजी, आमचं सहाय्य करावं. जे आलेले आहेत वेळेवर, त्यांच्याबद्दल धन्यवाद देतो, त्यांची स्तुती करीतो. प्रभू, तरी देवबापा, आणखीन जे कोणी येत आहेत, येणार आहेत, त्यांना वेळेवर येण्यासाठी प्रेमळ प्रभू तुमची दया, तुमची कृपा पुरवावी अशी नम्रतेची प्रार्थना करीतो. यासाठी की प्रभू, जे काही आम्हाला वेळेचे बंधन आहे आणि त्या बंधनामध्ये, त्या वेळेमध्येच आम्हाला सर्व गोष्टी संपवायच्या आहेत आणि त्याकरिता प्रभूजी थोडकासा वेळ तुम्ही आम्हाला आशीर्वादाचा करावा, लाभाचा करावा अशी प्रार्थना करीत असताना अंधकाराच्या, सैतानाच्या विरोधी सर्व शक्तींना तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावात आम्ही बांधून ठेवत आहोत. प्रेमळ देवबापा, तुमची उपस्थिती अप्रत्यक्ष रीतीने आमच्यामध्ये असावी, उपस्थिती तुमची असावी, समक्षता आम्हाला तुमची लाभावी. तुमच्या सानिध्यामध्ये असणारा जो मोठा आनंद आहे, शांती आहे, समाधान आहे प्रभूजी, ते आम्हाला या वेळेला लाभावं अशी आम्ही आपल्या चरणाजवळ नम्रतेची प्रार्थना करीतो. देवबापा, आम्ही संपूर्ण ताबा तुमच्या पवित्र हातामध्ये सोपवून देत आहोत. आपली कृपा तुम्ही आम्हावरती करावी आणि देवबापा, हा समय तुमच्या गौरवासाठी असावा अशी नम्रतेची प्रार्थना करीतो. अशाच रीतीने ज्या ज्या ठिकाणी प्रभू आणखीन तुमच्या पवित्र नावामध्ये लोक एकत्र आलेले आहेत किंवा येत असतील किंवा येणार असतील, प्रभू प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रत्येकांचं सहाय्य करावं आणि सर्व प्रकारच्या अडखळणं आणि सर्व विरोध किंवा इतर गोष्टींपासून स्वातंत्र्य असावं अशी नम्रतेची प्रार्थना करीतो. सहाय्य करा. आलेले आहेत त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमची स्तुती करून ही वेळ तुमच्या पवित्र हातामध्ये सोपवून देत आहे. प्रभूजी, थोडेसे गाणे गाण्यामध्ये आणि वचन ऐकण्यामध्ये, आराधनेमध्ये आणि सर्व गोष्टीमध्ये आपण आमचं मार्गदर्शन करावं अशी नम्रतेची प्रार्थना करून लहानशी प्रार्थना आणि विनंती धन्यवादी तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात तुमच्या चरणाजवळ ही प्रार्थना करतो म्हणून तुम्ही मान्य करा. आमेन.
सुरुवातीला मराठीमध्ये एक गीत गाणार आहोत. मराठीमध्ये गीत नंबर 56 गाऊया. मराठी गीत नंबर 56, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. दोन, 4 आणि 5. 2, 4 आणि 5. आपल्याला वेळ फार थोडा असणार आहे. गीत नंबर 56 मराठीमध्ये आणि 2, 4 आणि 5 राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, सर्वोत्तम प्रभू, हालेलुया. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, सर्वोत्तम प्रभू, हालेलुया. जीवन नौकावर खाली होई, प्रभू मला धैर्य तेव्हा ते देई. नौका तशी पार सुखरूप नेई, नौका तशी पार सुखरूप नेई. इच्छित बंदरी स्थान ते देई, इच्छित बंदरी स्थान ते देई. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, सर्वोत्तम प्रभू, हालेलुया. मृत्युदंडातून मुक्तीची दिधली, दोषांची माझ्या स्मृती नष्ट केली. प्रीतीने निवडून जवळीक केली, प्रीतीने निवडून जवळीक केली. सवे अपुऱ्या राजसत्ताही जिंकली, सवे अपुऱ्या राजसत्ताही जिंकली. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, सर्वोत्तम प्रभू, हालेलुया. दुःखी परीक्षेत जेव्हा पडतो, त्याच्या दयेचा आधार मिळतो. नेत्रातले अश्रू सारे पुसितो, नेत्रातले अश्रू सारे पुसितो. आनंद पात्री माझा जपतो, आनंद पात्री माझा जपतो. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, सर्वोत्तम प्रभू, हालेलुया. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, सर्वोत्तम प्रभू, हालेलुया. हिंदीमध्ये एक गीत गाऊया. हिंदीमध्ये 239 नंबर गीत गाऊया. हिंदी 239, 239. यहोवा ने हम लोगों को जितना उपकार किया है, करुणा भलाई सब उसकी याद करके उसको बचते हैं. 2, 3, 4, 5. वेळ फार कमी आहे. 2, 3, 4, 5 करूया. 239. यहोवा ने
अपनी भाषा पूरेंगे उसने वचन में पूरा किया है। बदलने वाला है, बदलने वाला है। प्रभुआ ने हम लोगों का कितना उपकार किया है। करुणा भलाई सब उसकी, याद कर उसको बचे हम लोगों का। संकट दुख में गए जब वह भी दुख उठाया। संकट दुख में गए जब वह भी दुख उठाया। देखो मलता करके प्रभु ने सदा हमें लिए फिरा। देखो मलता करके प्रभु ने सदा हमें लिए फिरा। अब भी साथ वही रहता है, अब भी साथ वही रहता है। प्रभुआ ने हम लोगों का कितना उपकार किया है। करुणा भलाई सब उसकी, याद कर उसको बचे प्रभुआ ने हम लोगों का। परिवार हम सभी रहते, प्रभु का दिल दुखाया। परिवार हम सभी रहते, प्रभु का दिल दुखाया। ईश्वर हमको तूने संभाला और क्षमा तूने किया। ईश्वर हमको तूने संभाला और क्षमा तूने किया। तेरी अद्भुत पिता है, तेरी अद्भुत पिता है। प्रभुआ ने हम लोगों का कितना उपकार किया है। करुणा भलाई सब उसकी, याद कर उसको बचे प्रभुआ ने हम लोगों का। अब हमारा उजागर और हमारी है राह। अब हमारा उजागर और हमारी है राह। सब कुछ पर भरोसा रखते, सब कुछ हमारा है। हम सब कुछ पर भरोसा रखते, सब कुछ हमारा है। हम सदा तेरे, हम सदा तेरे। प्रभुआ ने हम लोगों का कितना
प्रभूची स्तुती असो, देवबापाच्या नावाला धन्यवाद असो, कारण प्रभूने परमेश्वर देवाने आपल्याला अद्भुत रीतीने या वर्षाच्या शेवटापर्यंत आपल्याला आणलेला आहे. देवबापाची स्तुती असो. वेळ आमचा अत्यंत अल्प असणार आहे. सरकारची बंधनं आपल्याला ठाऊक आहे की 11 वाजता संचारबंदी आहे आणि 11च्या आत आपल्या सगळ्यांना आपल्याला घरामध्ये पोहोचायचं आहे. मी थोडक्यामध्ये आजच्या या आपल्या संपूर्ण सेवेचा जो काही थोडासा एक माहिती मी आपल्याला देतो. देवाने आपल्याला या वर्षभरामध्ये सांभाळलं, वर्षाच्या शेवटामध्ये आणलेलं आहे आणि आपण आता नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत आणि त्यासाठी वचनातून आपण थोडंसं पाहणार आहोत. त्यानंतर थोडासा वेळ उपकास्तुतीसाठी आणि आपलं समर्पण करण्यासाठी, कन्फेशन. मागच्या संपूर्ण वर्षामध्ये आम्ही काही वेळेला चुकलेलो आहे, आम्ही देवाला दुखवलेलं आहे, आम्ही त्याची आज्ञा मोडलेली आहे, त्याला आम्ही संतोष दिलेला नाही, परमेश्वरापासून आम्ही अनेक वेळेला दूर गेलो आणि म्हणून वर्ष संपण्याच्या आधी आम्ही देवाच्या हातामध्ये पुन्हा एकदा समर्पित होणार आहोत. आमच्या चुका आहेत. मनुष्य ज्या वेळेला पाप कबूल करतो किंवा चुका कबूल करतो त्याच्यावरच परमेश्वर दया करतो आणि म्हणून आपल्याला काय करते, थोडक्याशा वेळामध्ये समर्पणाचं सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि देवाची उपकास्तुती सुद्धा आम्हाला करायची आहे. त्यानंतर हे जे आपल्याला या वर्षासाठी मंडळीला जे आपल्या हेडक्वार्टर्स मधून जे अभिवचन आपल्याला मिळालेली आहेत संपूर्ण वर्षासाठी, ही वचनं म्हणजे काय कोणीतरी पटकन काढली आणि पाठवली असं नसतं. तर ह्याच्यासाठी अनेक महिने काही देवाचे सेवक प्रार्थना करत असतात, वचन मागत असतात आणि ज्या वेळेला अशा 2-4 सेवकांच्या एकत्र एकच वचन त्यांच्या पुढे ज्या वेळेला येत असतं त्यावेळेला ही वचनं कन्फर्म केली जातात आणि ते ठरवली जातात आणि मग 2-4 सेवकांच्या संमतीने वर्षभरासाठी ही वचनं आपल्याला मंडळीला म्हणून दिली जातात. या वचनावरती थोडासा समय आपण मनन करणार आहोत. त्यानंतर प्रभूच्या पवित्र मेजामध्ये पुन्हा एकदा आम्ही आजच्या या शेवटच्या दिवशी भाग घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येकाला वैयक्तिक रीतीने देवाने काय वचन पुढच्या वर्षासाठी ठेवलेलं आहे, प्रार्थनापूर्वक आपण ह्याच्यातलं एक वचन, आपलं कुठलंही आपल्याला जे वाटतं त्यातलं एक वचन आपण काढून घेणार आहोत, पण ते आपण प्रार्थनापूर्वक घ्यायचं आहे. आणि देवाने माझ्यासाठी या वर्षभरात पुढच्या 21 सालासाठी देवाने माझ्यासाठी जे वचन ठेवलेलं आहे, प्रार्थना करा आणि प्रार्थनापूर्वक ते वचन निवडून घ्या. वेळ थोडासा असणार आहे म्हणून मी तुम्हाला ही थोडीशी रूपरेषा मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण थोडक्या वेळामध्ये सर्व काही आपला कार्यक्रम आपण या आजच्या सेवेचा उरकणार आहोत. देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. अनुवाद याचा पहिला अध्याय आहे, डिटरोनॉमी चॅप्टर 1, अनुवाद 1 आणि त्याचं 30, 31 आणि 32. 30, 31 आणि 32. अनुवाद 1, 30, 31 आणि 32. 3 वचन आहेत आणि मी तुम्हाला वचन वाचून दाखवतो. तुमचा देव परमेश्वर तुमच्या अग्रगामी आहे. त्याने मिस्र देशात तुमच्या देखत जसं सर्व काही केले तसे करून तो तुमच्यासाठी लढेल आणि तुम्ही रानातही पाहिले की एथवर येऊन पोहोचेपर्यंत जो सारा मार्ग तुम्ही आक्रमिला त्यात तुमचा देव परमेश्वर याने मनुष्य आपल्या पुत्रास वागवितो त्याप्रमाणे तुम्हास वागविले.
एवढे करूनही तुम्ही आपला देव परमेश्वर याचवर विश्वास ठेवला नाही. देव आपले वचन आशीर्वादित करो. 2020 वर्ष संपत आलेलं आहे, शेवट आलेला आहे. फार थोडासा समय, म्हणजे अगदी काही 2-3-2.5 तास, 2-2.5 तास वर्ष संपायला राहिलेले आहेत. इथपर्यंत प्रभूने आपल्याला आणलेला आहे. 365 दिवस वर्षाचे नाही का संपलेले आहेत, सरत आले, संपलेले आहेत. शेवटाला आपण येऊन पोहोचलेलो आहोत. मागं जर वळून पाहायचं झालं तर 365 दिवस आपल्याला आठवतील का? नाही आठवणार. 365 दिवसांमध्ये परमेश्वर देवाने आम्हाला कसं सांभाळलं, आम्हाला ते आठवू शकेल का? नाही आठवणार प्रत्येक दिवसाचं, नाही का? काल दुपारी मी काय भाजी खाल्ली, काय मी जेवलो, हे मला जर आठवत नसेल तर मला 365 दिवसाचं काय आठवणार आहे, नाही का? पण परमेश्वर देव हा विश्वासू देव आहे. तो आपल्या लेकरांची काळजी घेणारा तो देव आहे. आणि या 365 दिवसामध्ये परमेश्वर देवाने आम्हाला सांभाळून येथपर्यंत आणलेला आहे. आम्हा प्रत्येकाच्या जीवनाचा आम्ही मागे वळून बघायचं आहे. थोडक्यात वचन या ठिकाणी सांगत आहे, मी सांगत नाही. जो मार्ग तुम्ही आतापर्यंत आक्रमिलेला आहे, येथपर्यंत येऊन तुम्ही पोहोचलेला आहे, सगळा मार्ग तुम्ही आक्रमिला, म्हणजे हे 365 दिवस आम्ही आलेलो आहोत. 1 जानेवारी 2020 येथपासून 31 डिसेंबर 2020 365 दिवसाचा हा प्रवास आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि आता आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहोत. प्रत्येक दिवसाची आठवण आपल्याला नाही होणार. जीवनामध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक सुद्धा अनेक काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडल्या. या संपूर्ण वर्षभरामध्ये आनंदाचे सुद्धा काही क्षण देवाने आमच्या जीवनामध्ये दिले, दुःखाचे सुद्धा क्षण आले, संसाराच्या काही काळजी चिंता आल्या, प्रतिकूल परिस्थिती आली, अनुकूल सुद्धा परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आली. विशेष करून म्हणजे हे वर्ष आपल्याला ठाऊक आहे की किती भयंकर अशा प्रकारे हे वर्ष गेलेले आहे. भीतीदायक परिस्थितीमध्ये आमचे 365 दिवस सुद्धा गेलेले आहेत. 8 ते 9 महिने जवळजवळ मंदिरं सगळ्यांची बंद होती, प्रत्येक धर्माची, नाही का? आम्हाला सुद्धा मंदिरामध्ये येता आलं नाही. अशा रीतीने हे संपूर्ण वर्ष संपत आलं. थोड्याशा वेळामध्ये हे वर्ष संपून आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. पण अशा या सर्व अनुकूल परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आनंदाच्या किंवा दुःखाच्या परिस्थितीमध्ये आणि या महामारीच्या भयानक अशा भीतीदायक परिस्थितीमध्ये सुद्धा देवाने आपला सांभाळ केलेला आहे. अनेकांच्या कुटुंबामधले काही जवळचे प्रियजन, नातेवाईक सुद्धा जग सोडून गेले. प्रियजन आमच्या जवळचे नातेवाईक असतील, शेजारचे अगदी जवळचे काहीतरी असतील, नात्यातले काही जवळचे फार लोक असतील, आम्हाला सोडून गेले ते या दिवसामध्ये, मागील वर्षामध्ये. आकडा वेळ नाही, परंतु या संपूर्ण जगामध्ये परमेश्वराने जी संपूर्ण पृथ्वी निर्माण केली, 3 भाग पाणी, 1 चौकोर भाग फक्त कोरडी जमीन पृथ्वी. पण आपल्याला ठाऊक आहे की या सर्व पृथ्वीवर
ही महामारी पसरली. सगळ्या जगामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ही महामारी पसरलेली होती आणि 8,50,00,000 8,50,00,000 इतक्या लोकांना या महामारीची बाधा झाली. हा तर आकडा फक्त सरकारी आहे, कितीतरी पटीने ह्याच्यात आणखी भर असेल. माझ्या मनाचं नाही, मी हे सगळं अभ्यास केलेला होता, रोज मी पाहत असे, मी रोज वाचत असे. 8,50,00,000 बाधित झाले आणि जवळजवळ 20,00,000 लोक मरण पावलेले आहेत. 20,00,000 लोक मरण पावले या वर्षभरामध्ये. परंतु प्रभूची दया, प्रभूची कृपा आपणावरती आहे आणि म्हणूनच आज आम्ही जिवंत असे आहोत आणि देवाच्या सानिध्यामध्ये या वेळेला आपण आलेलो आहोत. त्या सर्व उपकारांचं स्मरण करत परमेश्वर देवाने आम्हाला जिवंत ठेवलं. आले आमच्या जीवनामध्ये काही परिस्थिती, भयानक परिस्थिती आली, दुःख आलं, संकट आले, काळजी, चिंता, ह्या समस्या आल्या आमच्या पुढं. परंतु तरी सुद्धा येथपर्यंतचा जो मार्ग आम्ही आक्रमिलेला आहे, ज्याप्रमाणे परमेश्वरानं अद्भुत रीतीने मिस्रामधून त्याच्या लेकरांना बाहेर काढलं, मिस्राच्या बंधनातून, दास्यातून, छळातून, गुलामगिरीतून, त्यांचा आक्रोश ऐकून, त्यांची परिस्थिती पाहून परमेश्वराने त्यांना सोडवलं, बाहेर आणलं. 40 वर्ष त्यांना राणामधून त्यांना त्याने नेलं आणि तो मार्ग ते आक्रमत असताना या ठिकाणी वचन म्हणत आहे की ह्या सर्व दिवसांमध्ये परमेश्वराने त्यांची काळजी घेतली. आपल्याला ठाऊक आहे की त्यांना पेरणी करावी लागली नाही, कापणी करावी लागली नाही, मळणी करावी लागली नाही, काही साठवणी करावी लागली नाही, काही करावं लागलं नाही. परंतु रोज परमेश्वर त्यांना त्यांचं अन्न, पाणी आणि त्यांना सर्व गोष्टी करून देत होता. आमच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं तर नाही का, 9 महिने सगळं बंद होतं, लॉकआउट केलेलं होतं. बऱ्याच जणांना नोकरीपर्यंत सुद्धा कामावर काढून टाकलं होतं. परिस्थिती पुष्कळांची अतिशय कठीण, गंभीर अशी झालेली होती. मनुष्याला, ज्या परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलेलं आहे, मनुष्याच्या मूलभूत अशा ज्या 3 गरजा असतात, फक्त 3 गरजा मनुष्याला अत्यंत निकडीच्या अशा असतात: अन्न, वस्त्र, निवारा. अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टीची प्रत्येक मनुष्याला आवश्यकता असते, गरज असते. देवबापानं आम्हाला या सर्व गोष्टी करून दिल्या. मत्तेकृत शुभवर्तमान आणि याचा 6वा अध्याय, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय जर आम्ही पाहिला तर सर्व वाचणार नाही, परंतु मी फक्त आपल्याला वेळेअभावी फार थोडक्यामध्ये अत्यंत संक्षिप्तपणे मी तुमच्या पुढे काही वचन ठेवेल. आपण त्याची नंतर बारकाईने त्याचा अभ्यास करा. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याचं 25 पासून जर 32 पर्यंत किंवा 33 पर्यंत, 32 पर्यंत जर आपण बारकाईने वाचलं, मनुष्याच्या मूलभूत लागणारे गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, या सर्व गोष्टी परमेश्वर कशा रीतीने त्यांनी आम्हाला पुरवून दिलेल्या आहे. 32वा वचन मी फक्त आपल्यासाठी वाचतो. कारण ही सर्व काही मिळवयास विदेशी लोक खटपट करतात, परंतु या सर्वांची गरज तुम्हाला आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. कोणत्या गोष्टी? 25 पासून जर तुम्ही पाहिलं तर अन्न, वस्त्र, निवारा. आणि या ठिकाणी 32व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की या सर्वांची गरज तुम्हा प्रत्येकाला आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे आणि त्याने तुम्हाला या सर्व गरजा पुरवून दिलेल्या आहेत. प्रतिदिनी 3 वेळेला देवाने आमची काळजी घेतलेली आहे. जसा बाप आपल्या मुलाची काळजी घेतो, बाप आपल्या मुलाची किंवा आपल्या लेकरांची काळजी घेतो, त्यांच्या सर्व गरजा त्याला ठाऊक असतात आणि तो बाप आपल्या कुटुंबाची, आपल्या लेकराची उत्तम रीतीने काळजी घेतो, त्यांच्या सर्व गरजा त्यांना पुरवून देतो. आमचा स्वर्गीय देव बाप जो आहे, स्वर्गीय पिता जो आहे, त्याने या संपूर्ण दिवसांमध्ये
आम्हाला त्याची दया, त्याची कृपा पुरवली. आमच्या सर्व गरजा, आर्थिक गरजा असतील, प्रापंचिक काही, वैयक्तिक काही गरजा, कौटुंबिक काही गरजा, वैयक्तिक काही भयंकर अशा परिस्थिती, या सर्व गोष्टी परमेश्वर देवानं आम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये पुरवून दिलेल्या आहे. आम्हाला त्या सर्वांचं थोडक्यामध्ये आम्हाला स्मरण करायचं आहे, मागं वळून पाहायचं आहे. या 365 दिवसांमध्ये भयंकर अशा या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर देवाने आमच्या कशा रीतीने सांभाळ केला, कशा रीतीने त्याने आमची काळजी घेतलेली आहे. आणि तो जो विश्वासयोग्य देव आहे, आम्ही ज्या ज्या वेळेला त्याचा धावा केला, त्याच्याकडे हाक मारली, त्याच्याकडे प्रार्थना केली, काही मागितलं, सर्व काही देवाने आम्हाला पुरवून दिलेलं आहे. जे आम्ही आता गाणं गायलं, जो कुछ हमने मांगा था उससे बढ़कर उसने हमको दे दिया है. तो दयाळू देव, तो प्रेमळ पिता, तो जिवंत देव, त्याने आमचा सांभाळ येईपर्यंत अशा रीतीने केलेला आहे. स्पष्टीकरणासाठी वेळ अत्यंत कमी पडणार आहे, नाही करता येणार. 32वं वचन जे आम्ही पाहिलं अनुवादाचं पहिला, त्याच्यामध्ये बत्तीसावं वचन जे आहे म्हणत आहे काय, एवढं करूनही तुम्ही आपला देव परमेश्वर याचवर विश्वास ठेवला नाही. परमेश्वर देवानं त्यावेळेला त्या इस्रायल प्रजेला सगळं काही दिलं. अरण्यामध्ये त्यांच्यासाठी सर्व गोष्टी पुरवून दिल्या. मरण त्यांच्या पुढे आलेलं होतं, तांबडा समुद्र त्यांच्या पुढे आलेला होता, मागून सैन्य फारोचं आलेलं होतं, रथ आणि भाला तलवारी आणि हे सर्व प्रचंड सैन्य त्यांच्या मागं लागलेलं होतं. त्या समुद्रापर्यंत येऊन थांबले. पुढे मरण दिसतंय, पुढे बी मरण आहे, मागं बी मरण आहे, मागं शत्रू आहे, पुढे समुद्र आहे, मध्ये प्रजा सापडली. परंतु देव महासामर्थी प्रतापी देव, समुद्र दुभागला, कोरड्या भूमीमधून प्रजा निघून गेली. शत्रू पाठलाग करत येत असताना काय झालेलं आहे, पाणी शत्रूचा नाश झालेला आहे, बुडून गेलेला आहे. आमच्या जीवनामध्ये सुद्धा संकट आली, परंतु देवाने आमची संकट दूर केलेली, आमच्यासाठी मार्ग त्याने करून दिला. एवढं सगळं करत असताना सुद्धा वचन म्हणत आहे की इस्रायल प्रजेने बंड केले, अवज्ञा केल्या, परमेश्वराची परीक्षा पाहिली, परमेश्वराला दुःख होईल अशा प्रकारे कुरकुर केली. प्रियांनो, आम्ही जर आमच्या जीवनाकडे जर पाहिलं तर 365 दिवसांमध्ये आम्ही खरोखर प्रभूला संतुष्ट केलं का? आम्ही प्रत्येक दिवस देवाच्या इच्छेप्रमाणे घालवला का? नाही. आम्ही जर आत्मपरीक्षण केलं तर अनेकदा आम्ही चुकलेलो आहोत, अनेकदा आम्ही पतन पावलेलो आहोत, अनेकदा आम्ही देवाच्या विरुद्ध गेलो आहोत. परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या हातून घडल्या, जाणून बुजून असेल किंवा न कळतही असेल. देवाच्या पवित्र आत्म्याला आम्ही दुखवलं. परंतु देवाची दया, देवाची कृपा ही अद्भुत आहे, महान अशी आहे. त्याने स्तोत्र संहिता 103 मध्ये आपल्याला ठाऊक की त्याने आमच्या पातकाच्या मानानं त्याने आमचं पारिपत्य केलं नाही. आमच्या दुष्कर्मांच्या, आमच्या बंडखोरीच्या किंवा आमच्या अवज्ञेच्या मानानं त्याने आम्हाला शासन केलं नाही. परंतु त्याची जी कृपा आहे, त्याची दया, त्याची कृपा रोज आणि रोज त्याने आमच्यासाठी पुरवून दिलेली आहे. योहानाचं पहिला अध्याय आणि त्याचं 16वं वचन आपल्याला ठाऊक आहे. योहान 1:16 मध्ये रोज आणि रोज नवी नवी होणारी जी कृपा देवाची आहे ती त्याने आमच्यावरती रोज करत आलेला आहे. आणि म्हणूनच आज आम्ही जिवंत आहोत. नाही तर त्या 20 लाखांमध्ये आमचा बी समावेश झाला असता. 20 लाख ही थोडकी थाडकी संख्या नव्हे, एखाद्या छोट्या देश, संपूर्ण देशाची ती लोकसंख्या असते. परंतु अशा या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर देवानं कृपेवरती कृपा रोज आणि रोज त्यांनी आम्हाला पुरवून दिलेली आहे. योहान म्हणत आहे पहिला अध्याय 16व्या वचनामध्ये, रोज आणि रोज त्याची कृपा आम्हाला करता नवी झालेली आहे.
आणि म्हणून आम्हाला देखील काय करायचं आहे, परमेश्वराच्या हातामध्ये आज समर्पित ठेवायचं आहे. देव बाबा, मी सुद्धा चुकलेलो आहे, मी सुद्धा कुरकुर केलेली आहे, मी सुद्धा बंडखोरी केलेली आहे, मी सुद्धा तुझ्या आत्म्याला दुखवलेलं आहे. थोडासा वेळ आम्हाला काय करायचं आहे, आत्मसमर्पण करायचं, कन्फेशन करायचं, आम्हाला ते मान्य करायचं आहे, स्वीकार करायचा आहे, त्याचा मान्य करायचं, कबूल करायचं, प्रभूच्या हातामध्ये समर्पित व्हायचं आहे. वर्ष संपण्याआधी प्रभूच्या हातामध्ये आम्हाला नम्र अंतकरणाने पडायचं आहे आणि आम्हाला त्याची उपकारस्तुती सुद्धा करायची. का तर आम्हाला त्याने येथपर्यंत आणलं, येथपर्यंत आमच्या सर्व गोष्टीमध्ये सांभाळलेलं आहे. आम्ही जर संपूर्ण या वर्षभराचा जर आम्ही तुलना केली किंवा जर त्याचं मोजमाप जर पाहिलं तर दानिएल, ज्याप्रमाणे दानिएल आला त्या ठाऊक आहे, बेलटशस्सर राजा होता आणि त्याने तो लेख काय त्याच्या समोर आला, नाही का, रात्री स्वप्नामध्ये त्याच्या समोर लेख आला. काय शब्द होते, मने मने तके उफारसीन, म्हणजे त्याचा अर्थ दानिएलाने त्यांना सांगितला की मी तुला तोललं परंतु तू उन्हा भरलास, मी तुझं मोजमाप केलं, मी तुझी तुलना केली, मी तुला पाहिलं, परंतु तू सर्व गोष्टीमध्ये उन्हा पडलास, उन्हा पडलेला आहे. प्रियानो, आम्ही सुद्धा उन्हे पडलेलो आहोत या वर्षभरामध्ये, परमेश्वराला संतुष्ट करण्यामध्ये, देवाला आम्ही धन्यवाद देण्यामध्ये, वेळेवरती त्याच्या मंदिरामध्ये येण्यामध्ये असेल, किंवा जे आम्ही त्याला वचनं दिली होती की मी तुझ्यासाठी असं करेल, तसं करेल, मी हे करेल, मी ते करेल, आम्ही ते पाळू शकलो नाही. आम्हाला ते कन्फेस करायचं, आम्हाला ते मान्य करायचं, प्रभूच्या हातामध्ये आम्हाला समर्पित व्हायचं. आणि म्हणून थोडक्याशा वेळामध्ये या वेळेला आपण प्रभूच्या हातामध्ये पडणार आहोत. थोडासा वेळ, अत्यंत संक्षिप्त रीतीने, 1 मिनिट असेल किंवा 1.5 मिनिट, फार फार जर 1.5 मिनिट प्रभूच्या हातामध्ये आम्ही समर्पित होऊया. आपलं पतन, उणेपण प्रभूला आम्ही सादर करू, ठेवू त्याच्या पुढे, क्षमा मागणार आहोत आणि त्यानंतर आम्ही प्रभूची उपकारस्तुती सुद्धा करूया. का तर एवढं सर्व काही होत असताना देवाने आम्हाला सांभाळलं, येथपर्यंत आणलं, त्याची कृपा त्याने रोज आम्हाला पुरवली, सर्व गोष्टी आमच्यासाठी त्याने आम्हाला पुरवून दिल्या आणि याबद्दलही आम्हाला त्याची उपकारस्तुती करायची आहे. कारण तो आमचा स्वर्गीय बाप आहे, ज्या देवानं स्वतःचा प्राण सुद्धा राखून ठेवला नाही, आमच्यासाठी त्याने तो देऊन टाकला, प्राण दिला, रक्त दिलं, देह दिला. तो आम्हाला सगळ्या गोष्टी का देणार नाही म्हटलेलं आहे, ते त्यांनी दिलं आम्हाला आणि म्हणूनच आम्ही त्याची लेकरं झालेलो आहोत, आम्ही त्याची प्रजा झालेलो आहोत आणि आम्ही त्याच्या स्वर्गीय वतनाची वाटेकरी सुद्धा झालेलो आहोत. आणि म्हणून आपण प्रथम समर्पित व्हायचं आहे आणि उपकारस्तुती सुद्धा प्रभूची करायची. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या फार संक्षिप्त रीतीने. बाकीच्या गोष्टी महामरीन हे ह्या गोष्टी वगैरे आपल्याला त्यामध्ये आता आज आणायचे नाही, उद्या आपल्याला भरपूर वेळ असेल त्यावेळेला. आणि फक्त थोडक्याशा लोकांनी आपण उपकारस्तुती आणि समर्पण करूया. मला वाटतं की बाहेरून जर कोणी आलेले असतील दूरवरून की जे उद्या येऊ शकणार नसतील तर त्यांनी प्रथम उपकारस्तुतीमध्ये आणि प्रभूच्या समर्पणामध्ये आपण भाग घेऊया. थोडासा वेळ, अगदी थोडक्या वेळामध्ये, कारण आपल्याला आणखी पुष्कळ काय आहे तरच वेळ न जाऊ द्या, त्या लवकरात लवकर आपण समर्पण करूया. आपण वचन पाहणार आहोत. टेक युअर मोबाईल टाइम. ओके. Shall we pray? प्रार्थना. 好
Our loving Heavenly Father, Lord, once again we thank you, Lord, for giving this opportunity, Lord, to come to thine house, Lord, to praise thee, and Lord, to confess. And also, Lord, we thank thee, Lord, for this opportunity, and also, Lord, we pray this thine grace in this time also, Lord. Help me, Lord. Help this unworthy vessel also, Lord, and fulfill me, Lord. Fulfill all thine wills in all our lives, Lord, and also help brother also in translation. We beg thee, Lord, for thine grace in all each and every word, Lord, and also help us, Lord, to maintain time, Lord. We pray thee, we beg thee, submit the name of our Lord and Savior Jesus Christ. Amen. So, as we have very less time, we'll try to complete as early as possible. आपल्याकडे अगदी थोडका वेळ आहे आणि आपण प्रयत्न करूया की लवकरात लवकर तुमच्या समोर मी वचन आणेन. So if someone is preaching here, say like if I am giving word today. आणि या ठिकाणी उभा राहून जर कोणी समजा बंधू आज संदेश देत आहेत, so it means I may get only 1 or 2 marks out of 100. आणि मला असं वाटतं की 100 पैकी मला फक्त 1 किंवा 2 गुण भेटतील. But the real exam or real marks you get only when you follow the word. परंतु 100 पैकी 100 मार्क गुण आपल्याला तेव्हाच भेटतील ज्यावेळेला ते वचनाचं अनुकरण आपण करू. So people who are standing here are not great, but people who follow the word are really God loves them. आणि या ठिकाणी वचन देणारा हा श्रेष्ठ नसतो, परंतु वचन जे पाळून त्याचं अनुकरण करतात परमेश्वर देव बाप त्यांना आशीर्वादित करतो. So we'll turn to 91st Psalm, स्तोत्र संहिता 91 14th verse. याचं 14वं वचन. So that is the first promise in the Muraka. आणि या वर्षाचं जे अभिवचन आपल्याला भेटलेली आहे त्याचं हे पहिलं वचन आहे स्तोत्र संहिता 91 वचन 14. We all read together. आपण सर्व एकत्र वाचूया. त्याचे प्रेम So if you see the entire psalm, जर हा संपूर्ण शास्त्र भाग हा स्तोत्र आपण जर पाहिला, so we might have read it many times, आणि बहुतेकदा आपण हा शास्त्र भाग वाचलेला असेल, but read it now at once at your home from the beginning till the end. परंतु जर पुन्हा एकदा घरी गेल्यावरती पहिल्या वचनापासून ते 16व्या वचनापर्यंत प्रार्थनापूर्वक जर आपण वाचलं, verse by verse if you read, आणि प्रत्येक वचन जर आपण वाचलं, so you can see the entire life of a believer. आणि हा एखाद्या विश्वासणाऱ्याचं जीवन या ठिकाणी सांगत आहे. So first and second verse speaks like when you come to God, when you come under His grace. आणि पहिली 2 वचने हे सांगत आहेत की एखादा मनुष्य ज्यावेळेला त्या प्रभूच्या कृपेखाली त्यावेळेस तो येतो, And when you make your Lord as your refuge. आणि ज्यावेळेला परमेश्वराला तुम्ही आश्रयस्थान असं बनवता. So and from 3rd verse to till 13th verse, He will protect you from all kind of evil things. आणि 3ऱ्या वचनापासून 13व्या वचनापर्यंत आपल्याला असं दाखवतं की आपल्याला सर्व भयंकर स्थितीपासून तो आमचा बचाव करतो. And the 14th verse if you see, आणि जर 14वं वचन आपण पाहतो, so it speaks about the what Lord is expecting from us. आणि आमच्याकडून देवबाप काय इच्छितो हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. So and 14th and 15th verse shows that what God is expecting from a believer. आणि एका विश्वासणाऱ्याकडून परमेश्वर काय अपेक्षित करतो हे 14 आणि 15 वचनामध्ये. And in the last verse, once we fulfill the Lord's will, then God is going to show us the real salvation. आणि ज्या वेळेला 16व्या वचनामध्ये आपण येतो आणि त्याची इच्छा जाणून घेऊन आपण ती परिपूर्ण करतो, तेव्हा तो जे तारण आपल्याला देव करतो त्याचा अनुभव आपण या 16व्या वचनामध्ये घेतो. So until and unless you go to heaven, you will not understand what is hell. आणि जोपर्यंत आपण स्वर्गात जात नाही तोपर्यंत नरक काय आहे हे आपल्याला समजणार नाही. Only in heaven you will know the real salvation. आणि ज्यावेळेला आपण स्वर्गात जाऊ तेव्हा ते परिपूर्ण जे तारण आहे त्यावेळेस त्याचा अनुभव आपण घेऊ. So on the last day of this year, we are able to see like how God has protected us. आणि या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण आलेलो असताना आपण अनुभव घेतलेला आहे की किती अद्भुत रीतीने देवभक्ताने आमचं सहाय्य केलेलं आहे. The same way you will have the experience in heaven. आणि हाच अनुभव आपल्या स्वर्गामध्ये देखील असेल. So we will not waste our time. We will go to the meditation on the verse. आणि अधिक वेळ आपण या ठिकाणी घालवणार नाही, वचनावरती आपण मनन करूया. So I am going a little bit speed because we have to complete. आणि
अगदी थोडक्या रीतीने मला सांगेल. So the 14th verse. आणि 14वे वचन. So in any promise there will be a condition. आणि जे अभिवचन आपल्याला भेटतात त्यामध्ये एक अट अशी असते. So we have to fulfill that condition, then we can experience that promise. आणि ज्या वेळेला ती अट आपण पूर्ण करतो त्याच वेळेला ते जे वचन आपल्याला भेटतं त्याचा अनुभव आपण घेतो. So in the 14th verse, in our promise this year, we could see if we love God, then He is going to deliver us. आणि 14व्या वचनामध्ये जो अभिवचन आपल्याला आलेला आहे ते असं सांगतं की ज्या वेळेला आपण देवावरती प्रीती करतो त्याच वेळेला आम्हाला तो सुटकेचा अनुभव देतो. So it is not by saying by word that I love God. आणि केवळ वचनाने आपण देवावर प्रीती करतो असं म्हणून चालत नाही. So you have to say with your mouth that I love you, Lord, and at the same time you have to show in your life. परंतु आमच्या जीवनामध्ये आणि पूर्ण अंतःकरणामध्ये या वचनाचा अनुभव आणि दावा आपण केला पाहिजे की मी देवावर प्रीती करतो. So we also read Matthew 27. Brother will read मत्तयाचा 27वा अध्याय 32nd verse. आणि त्याचं 32 वचन. Matthew 27:32. मत्तय 27:32. तेव्हा तो बाहेर जात असता शिमोन नावाचा कुरणेकर त्यांना आढळला. त्याने Matthew 22:37. Sorry. 22वा अध्याय मत्तय 22 37. आणि याचं 37. 37व वचन. Yes. मत्तय 22:37. Please. आणि तो त्याला म्हणाला, तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर. So here, if you see, it is a commandment to love the God. या ठिकाणी आपल्याला आज्ञा दिलेली आहे की आपण देवावर प्रीती करू. So loving God is a commandment. आणि देवावर प्रीती करणं ही एक आज्ञा आपल्याला दिली And it's आहे. the first and foremost commandment that a believer has to follow. आणि ही एका विश्वासणाऱ्याला ही एक सर्वोत्तम अशी आज्ञा प्रभूने दिलेली आहे की देवावर प्रीती कर. So if you don't have salvation, you don't know what is loving God. आणि जर तुम्हाला तारणाचा अनुभव नसेल तर ती प्रीती ते प्रेम काय आहे हा अनुभव तुम्हाला येणार नाही. But His Lord is ready to have this experience in your life as well. परंतु आज या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये तो अनुभव ती प्रीती तुम्हाला देण्याकरता तो तयार असा आहे. And some people has left this love in their life. परंतु काही जण असे आहेत की ते ही प्रीती गमावून बसले आहेत. So we'll not see both of those, but we'll see what a believer, how he has to love God, Lord. अधिक आपण स्पष्ट रीतीने पाहणार नाही, परंतु एखाद्या विश्वासणाऱ्याने देवावर कशी प्रीती करावी याविषयी आपण पाहूया. So we'll turn to 18 Psalm first verse. स्तोत्र 18 याचं पहिलं वचन. 18 Psalm first verse. स्तोत्र 18. We'll see about a person, how he is. हे यहोवा माझ्या सामर्थ्या तुझ्यावर मी प्रीती करतो. So here David is saying, Lord, I love you. या ठिकाणी दावीद हा सांगत आहे की तो परमेश्वरावर प्रीती करतो. So as per my knowledge, I could see there is only one person like David who said, I love you, Lord. आणि माझा अनुभव माझं जेवढं नॉलेज आहे त्या प्रमाणे मला असं वाटतं की दावीद असा एकच मनुष्य आहे की तो सांगत आहे की तो परमेश्वरावर प्रीती करतो. Many people loved Lord in their deeds, but David said, I love you, Lord, and also he showed in his deeds. आणि काही बरेच जण असे वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये होऊन गेले की ते कर्माने सांगत होते की तुझ्या वरती परमेश्वरावरती प्रीती करतो, परंतु दावीदाचा अनुभव तसा नव्हता. तो संपूर्ण अंतःकरणाने परमेश्वरावर तो प्रीती करत होता. So we'll turn to 63rd Psalm, first verse. स्तोत्र 63 याचं पहिलं वचन. So first thing we see how he loved Lord. First verse. स्तोत्र याचं 63 अध्याय आणि पहिलं वचन. हे देवा तू माझा देव आहेस, उत्कंठेने मी तुला शोधीन. कोरड्या व बरड अशा निर्जळ भूमीत माझा जीव तुझ्यासाठी तहानेदार झाला आहे. So here we could see when David will seek Lord. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये दावीद हा परमेश्वराचा धावा करत आहे. Not what time he'll seek Lord. आणि कोणत्या समयी तो धावा करत आहे. At the early morning. आणि तो प्रातःकाळी तो परमेश्वराचा धावा करत So whoever loves Lord, they will seek Lord in the beginning of their day. आणि जे कोण परमेश्वरावर प्रीती करतात, देवावर प्रीती करतात, ते त्या भले पहाटे आपले सर्व काम सुरू करण्याच्या आधी त्या देवावर प्रीती करून त्याचा धावा करतात.
So we have to check that what we are seeking in the beginning of our day. आणि आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे की आम्ही कुठल्या काय करतो. So what we seek. आणि आम्ही काय करतो. We seek first mobile. आम्ही प्रथम आमचा मोबाईल हातात घेतो. And we see newspaper. आणि आम्ही न्यूज बघतो. And we have time, we'll go to God. आणि जर त्यातून आम्हाला वेळ उरला तर आम्ही देवाची प्रार्थना करतो. But that is not David is doing here. परंतु दावीद असं करत नाही. So David seeks Lord at the first place. परंतु दावीद सर्वप्रथम त्या परमेश्वराची तो धावा घेत आहे. So if you say you love Lord, you have to seek Lord at the beginning of your day. आणि जर तुम्ही असं म्हणता की तुम्ही देवावर प्रीती करता तर तुम्हाला सर्वप्रथम उठल्या त्याचा धावा केला पाहिजे. So and we'll see next thing how David showed his love. आणि पुढे आपण पाहतो की कशा रीतीने त्यांनी प्रीती केली आहे. So we turn to 2 Samuel, दुसरे शमूएल 5th chapter, याचा 5वा अध्याय 19th verse. आणि 19वा वचन. 2 Samuel 5th chapter 19th verse. दुसरे शमूएल 5वा अध्याय आणि 19 वचन. दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला की मी पलिश्तेवरती चढाई करू काय, तो त्यास माझ्या हाती देशील काय. So here we could see, yes sir. परमेश्वराने दाविदाला म्हटले, चढाई कर, मी खात्रीने पलिश्त्यांना तुझ्या हाती देतो. So here we could see David inquired of the Lord. आणि या ठिकाणी आपण पाहतो की दावीद हा परमेश्वराकडे विचारणा करत आहे. So it is not a simple thing when you are going to a war, when you are waging a war, and if you stay there and pray to Lord. आणि ही अशी साधारण गोष्ट नाही की ज्या वेळेला तुम्ही युद्धाला जात आहात आणि तुम्ही परमेश्वराकडे धावा घेत आहात. So if you are going to some function or some important meeting, we'll not even care of praying. आणि जर एखाद्या कार्यक्रमाला आपण जात आहोत तर आपण त्या ठिकाणी जाण्याच्या आधी प्रार्थना करायचा विचार देखील करत नाही. Just like our prayer will be like a prayer of a squirrel. आणि एखाद्या खार जी खार असते खार जशी असते त्याप्रमाणे आपण थोडक्यामध्ये प्रार्थना करतो. We'll close our eyes, we'll say something and then we'll stop. आणि आपण डोळे बंद करतो, काहीतरी 2 शब्द बडबडतो आणि आमेन म्हणतो. So that is not what David is doing here. परंतु या ठिकाणी दावीद असं करत नाही. So war means it is an emergency situation. युद्ध म्हणजे हे जे इमर्जन्सी असते त्याप्रमाणे असतं. So if you give David is giving importance at the time of emergency. आणि अशा इमर्जन्सी टाइम मध्ये देखील दावीद हा परमेश्वराचा धावा करत So आहे. David is inquiring Lord. आणि त्या ठिकाणी तो परमेश्वराला तो विचारत आहे. So if you love Lord, you have to inquire in each and everything at each and every time. आणि ज्या वेळेला तुम्ही देवावर प्रीती करता तर प्रत्येक क्षणामध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला देवाचा धावा केला पाहिजे. Because our God is a wonderful counselor. कारण हा आमचा अद्भुत सल्लागार असा परमेश्वर आहे. So no one can give a thought more than Him. आणि त्याचे विचार त्याच्यापेक्षा श्रेष्ठ विचार दुसरा कोणीही आम्हाला देऊ शकणार नाही. Because He only knows the future. कारण त्याला भविष्य तो जाणतो. And He only loves us more than anyone else. आणि दुसऱ्या कोणाही पेक्षा तो आमच्यावर अधिक अशी प्रीती करतो. So we have to decide that we have to inquire Lord at all times. आणि आम्हाला असा निर्णय घ्यायचा आहे की आम्हाला प्रत्येक क्षणामध्ये देवाचा धावा प्रथम त्याचा धावा केला पाहिजे. So we turn to next thing, next part. पुढच्या गोष्टीकडे आपण जातो. So we turn to Genesis उत्पत्ती 14th chapter, याचा 14वा अध्याय 20th verse. आणि 20वे वचन. उत्पत्ती 14:20. आणि परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो. आणि अब्रामाने त्याला सर्वांचा 10वा भाग दिला. So what another believer of Lord is showing his love, how he is showing his love. आणि एखादा विश्वासणारा त्याची प्रीती कशा रीतीने दाखवत आहे. So he is giving the 10th part of everything. आणि त्याच्या सर्व हिस्स्यामधला 10वा भाग तो परमेश्वराला अर्पण करत आहे. So giving 10th part is also a commandment in a believer's life. आणि 10वा भाग परमेश्वराला देणं ही देखील एक आज्ञाच आहे. So you are not giving anything great because God only give you the 100%. आणि 10वा भाग आपण देतो म्हणजे फार मोठी कामगिरी असं आपण करतो असं नाही, कारण की जे आपल्याला भेटतं ते परमेश्वरापासूनच आहे.
So we have to give the 10th part. आणि आम्हाला त्यातला 10वा भाग त्याला द्यायलाच पाहिजे. So we cannot eat the 10th part in our life. आणि त्याशिवाय आम्ही आमचं जे अन्न आहे ते खाऊ शकत नाही. So we have to give the first part and the 10th part to the Lord. आणि आम्हाला आमचा प्रथम भाग आणि 10वा भाग हा देवाला द्यायलाच पाहिजे. So that is how you show your love. आणि अशा रीतीने एखादा विश्वासणारा त्याच्यावर प्रीती दाखवतो. So if you show that love to Lord, आणि अशा रीतीने जर तुम्ही देवावर प्रेम करता, so what Lord is promising you. आणि मग तुम्हाला तो काय अभिवचन देत आहे? So we turn to Proverbs 3rd chapter, नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 9th and 10th verse. 9 आणि 10 वचन. नीतिसूत्रे याचा 3rd chapter, 9th and 10th verse. 3रा अध्याय 9 आणि 10 वचन. Yes, yes. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने यहोवाचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. So if you honor Lord with the 10th part, अशा रीतीने जर तुम्ही देवाचा सन्मान कराल, so your barns will be filled. तुमचे सर्व द्रव्य तो भरून काढेल. So what does it mean? You will not lack anything. आणि तुम्हाला कशाचीही कमी तो भासू देणार नाही. So if you eat your 10th part and not giving to Lord, आणि जर त्याचा 10वा भाग तुम्ही त्याला दिला so नाही, you'll end up with emptiness. आणि तर तुम्हाला तर तुमच्या जीवनामध्ये ती मोकळीक असेल. So you have to give 10th part in everything. आणि तुमच्या प्रत्येक भागामधला 10वा हिस्सा हा परमेश्वराला द्यायला You पाहिजे. have to give the 10th part of your time in a day as well. आणि तुमचा जो समय आहे त्यातला देखील 10वा भाग तुम्ही त्याला अर्पण केला So पाहिजे. in 24 hours at least you have to give 2.5 hours to Lord. आणि 24 तासामधले 2 तास 40 मिनिटे हे त्याला दिलाच पाहिजे. So we cannot say any exceptions, but you have to give that 10th part. आणि याला दुसरा काही पर्याय नाही, परंतु आपण अशा रीतीने त्याच्यावर प्रीती केली पाहिजे. So we'll see the next thing. पुढची गोष्ट आपण पाहतो So we turn to Matthew's मत्तई सुवर्तमान 17th chapter, 17वा अध्याय 8th verse. आणि 8वं वचन. मग त्याने आपले डोळे वर केले, तेव्हा त्यांनी येशू शिवाय कोणालाही पाहिले नाही. So here we see that they saw no one but Jesus only. आणि या ठिकाणी आपण वाचतो की त्यांनी येशू शिवाय कोणालाही पाहिले नाही. So even if you love Lord, you have to see Jesus alone. आणि ज्यावेळेला तुम्ही देवावर प्रीती करता त्यावेळेला आमची नजर केवळ त्या प्रभू येशू ख्रिस्तावर असली पाहिजे. So whatever might be the situation, आणि काही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये असो, it is some trouble, it is some happiness. If you got something or if you lost something, but you have to see Jesus all the time. तुमच्या जीवनामध्ये दुःख असेल, कष्ट असेल, आनंद असेल, प्रत्येक क्षणामध्ये तुम्हाला त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे आणि तुमच्या समोर तोच एक ध्येय असला पाहिजे. And if you are any need as well, you have to see Jesus. आणि तुम्हाला जर कशाची गरज असेल तर तुमची गरज आपण त्याच्या समोर ठेवली So पाहिजे. even Lord wants that. आणि प्रभू देखील हेच इच्छितो. So Lord wants to take all your burden on Him. आणि तो तुमचे सर्व ओझे स्वतःवर घेऊ इच्छितो. But only thing you have to do is you have to pray and you have to leave to Lord. परंतु तो आम्हाकडून काय अपेक्षा करतो की आम्ही सर्वप्रथम आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करावी आणि त्याच्यावर प्रेम करावं. But what we do, परंतु आम्ही काय so करतो? we'll tell to everyone आम्ही सर्वांना सांगतो and we'll think of it आणि आम्ही त्याच्यावर विचार करतो and we'll worry of it आणि त्याच्याबद्दल काळजी करतो and we'll search here and there. आणि या ठिकाणी आमच्या आजूबाजूची परिस्थिती आपण पाहतो, But we'll not come to the Lord. परंतु आम्ही देवाकडे येत नाही. But the only thing you have to do, you have to come to Jesus. परंतु या सर्व गोष्टी बाजूला सरून आपल्याला फक्त त्या प्रभू समोर यायला पाहिजे. So you have to leave to Him and you have to pray and you have to leave to Lord. आणि प्रार्थनापूर्वक त्याच्या समोर येऊन त्याच्यावर प्रीती केली पाहिजे. So then Lord will take care of all the things in your life. आणि मगच तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये तो तुमचं सहाय्य करेल. So we'll see the last one. आणि शेवटची गोष्ट आपण पाहतो So we turn to 69th Psalm, स्तोत्र 69 9th verse. आणि 9वं वचन. स्तोत्र 69 9. कारण तुझ्या घराच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत. So for zeal for your house has consumed me. कारण तुझ्या घराच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे. So you should have that zeal about the house of the Lord. आणि या प्रभूच्या घराचा आवेश आमच्यामध्ये असला So पाहिजे. you have to you have to love the house of Lord. आणि प्रभूच्या घरावर त्याच्या
मंदिरावर आम्ही प्रेम केलं So पाहिजे. you have to give, you have to come to the Lord on time, and you have to give all the best things you have in your life to the house of the Lord. आणि वेळेवर येऊन आपल्या जीवनातील सर्वोत्तम ज्या गोष्टी आहेत ते आम्ही त्याच्या मंदिरामध्ये येऊन अर्पण केलं पाहिजे. Because David is telling that that zeal is consuming him. आणि या ठिकाणी दावीद देखील म्हणत आहे की परमेश्वराचा जो आवेश आहे तो त्याला खाऊन टाकत आहे. So if you love the house of the Lord, आणि जर प्रभूच्या मंदिरावर तुम्ही प्रीती कराल so that means you are loving Lord. तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. So you should not be like 31st believer or Christmas believer. आणि केवळ ख्रिसमस आणि 31 तारखेला चर्चला जाणारे विश्वासणारे नाही. So you have to abide into the house of the Lord. तुम्हाला त्याच्या घरामध्ये वस्ती केली पाहिजे. So you have, this should be your dwelling place. आणि हे तुमचं निवासस्थान असलं So पाहिजे. when you make this habit in your life, आणि अशा रीतीने जर या सवयी आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतो so you will see the world blessings and also the spiritual blessings. आणि जर असा अनुभव आपण आमच्या जीवनामध्ये घेतो तर जगिक आणि आत्मिक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आपण प्राप्त करतो. So another believer, how he is saying. आणि दुसरा एक व्यक्ती आपण पाहतो. So we turn to Acts of Apostles 20th chapter. प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय प्रेषितांचे कृत्य 24th verse. आणि याचं 24 वचन. तथापि मी आपला जीव आपल्याला प्रिय मानित नाही व त्याची काही किंमत करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेच्या शुभवर्तमानाची साक्ष देण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून मिळाली ती हर्षाने शेवटास न्यावी. So what Paul is telling here, या ठिकाणी पाऊल काय सांगत so he आहे? is not even accounting his life for the sake of the Lord's work. आणि प्रभूच्या कार्यासाठी तो आपल्या जीवाची किंमत देखील करत नाही. So we cannot show that much, but at least we can try and we can show the love of our love to Lord. जरी पावलाप्रमाणे आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित करत नसलं, परंतु आमच्या परीने जेवढं होईल त्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित At least 10% in his life. आणि आपल्या 10%. आणि ज्याप्रमाणे पावलाने केलं त्याच्या 10व्या भागाचं देखील आपण आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं तर नक्कीच आपण त्याच्यावर प्रीती करतो याचा अनुभव आपण घेऊ. So and also we can see in the 28th verse, आणि 20वं वचन 20 in the same chapter 28. आणि 20वं वचन देखील आपण वाचतो. 28वं वचन. तर तुम्ही आपल्याकडे व ज्या कल्पात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले आहे व त्या सर्वकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने विकत घेतली तिचे पालन तुम्ही करावे. So not only loving the house of the Lord, but also you have to show your attention on the fellow believers as well. आणि केवळ प्रभूच्या मंदिरामध्ये येऊन त्याची मंदिरावर प्रीती करणं असं नाही, परंतु आमचे जे भाऊ बहिणी आहेत त्यांच्यावर देखील आम्हाला प्रीती केली So पाहिजे. you have to encourage them, you have to bring to the house of the Lord. आणि त्यांना प्रोत्साहन देऊन त्या प्रत्येकाला आपल्या जे ओळखीचे आहेत त्यांना मंदिरामध्ये घेऊन ऐकलं पाहिजे. And also we have to give them time to worship as well. आणि त्यांना आराधना करण्यासाठी समय दिला So पाहिजे. we should not take all the worship time for ourselves and we'll consuming their time. आणि आम्ही त्यांचा समय चोरून आमची आराधना त्यांच्या समोर सादर करतो असं नाही, परंतु त्यांना देखील आराधनेसाठी समय दिला So पाहिजे. in each and everything we have to show attention of your fellow believers as well. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये आमचे जे विश्वासणारे आहेत त्यांना देखील महत्त्व देऊन त्यांना आपण प्रोत्साहन केलं पाहिजे. So in this way you can show the love on Lord. आणि अशा रीतीने आम्ही देवावर प्रीती करतो याचा अनुभव आपण घेतो. So we have seen 5 things. आणि 5 गोष्टी आपण पाहिल्या So आहेत. first thing, we have to seek the Lord at the beginning of our day. आणि प्रथम गोष्ट आपण पाहिली की सर्वप्रथम ज्या वेळेला आपण उठतो त्यावेळेला आम्ही त्याची प्रार्थना केली पाहिजे. So we have to begin our day with Lord. आणि आमच्या दिवसाची सुरुवात आम्ही प्रार्थनेने त्याच्या समोर यायला पाहिजे. And second thing is we have to inquire Lord in all the things. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही देवाला विचारणा केली पाहिजे. So we have to take His counsel in each and everything of our आणि त्याचा life. सल्ला आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये घ्यायला पाहिजे. So third thing is we have to give our 10th part in all the things we get in His word. तिसरी गोष्ट आपण पाहिली की आमच्या सर्व जे उत्पन्न आहे त्याचा 10वा भाग आपण त्याला
एक दिला पाहिजे. And also and the next thing is, आणि पुढची गोष्ट, and we have to love the house of the Lord. देवाच्या घरावर, त्याच्या मंदिरावर आम्हाला प्रेम केलं पाहिजे. So and we have to show. There are many ways, but these are 5 ways we have seen. आणि असे पुष्कळ गोष्टी आहेत, परंतु या 5 गोष्टी आपण या ठिकाणी आज पाहिलेल्या आहेत. So if you love Lord, what Lord is promising, we'll go to the 91st Psalm 14th verse. आणि जर अशा रीतीने आपण त्याच्यावर प्रेम करतो तर 91 स्तोत्र याचा 14व वचन जे वाचलेलं आहे त्या ठिकाणी परत येतो. So what Lord is promising to us. आणि त्यानंतर परमेश्वर आम्हाला काय अभिवचन देत आहे? स्तोत्र 91 याचा 14व वचन. माझ्यावर त्याने आपली प्रीती ठेवली आहे म्हणून मी त्याला सोडवीन, त्याने माझे नाव जाणले आहे म्हणून मी त्याला उंचावर ठेवेन. So he is going to deliver you. आणि तो आम्हाला सोडवणार आहे. So he is going to deliver you, and he is going to protect you from all the evil things. आणि तो आम्हाला सोडवणार आहे आणि प्रत्येक दुष्कर्मापासून तो आम्हाला वाचवणार आहे. And he is going to take care, as we read in the worship message as well. आणि आराधनेच्या संदेशामध्ये देखील आपण पाहिलं, Like a father cares his son, he will take care of us. ज्या रीतीने बाप आपल्या मुलावर प्रीती करतो, त्याची काळजी घेतो, त्याप्रमाणे तो आमचा स्वर्गीय बाप तो आमची काळजी घेणार आहे. So this year we have to decide that we have to love Lord. आणि या येणाऱ्या वर्षामध्ये आपण हा अनुभव घेतला पाहिजे आणि हे निश्चय केलं पाहिजे की आम्ही देवावर प्रीती करू. So if Lord's word came to us, we have to obey to it. आणि जर परमेश्वराचं वचन आमच्या समोर आलेलं आहे तर आम्हाला त्याची आज्ञा पाळली पाहिजे. So we will in last we'll read one verse and we'll close. आणि शेवटी एक वचन वाचून बंद करू. So we'll turn to Deuteronomy 38th chapter, अनुवाद याचा 30वा अध्याय 19th and 20th verse. 19 आणि 20 वचन. We all read together. सर्वजण एकत्र वाचूया. अनुवाद 30, 19 आणि 20. आज मी आकाश व पृथ्वी यांना तुम्हाला साक्ष करून ठेवतो की जीवन व मरण, आशीर्वाद व शांती मी माझ्या ठेवली आहे. जास्त तू म्हणजे संतानांची जीवन अशासाठी जर त्याच्यावर प्रीती करावी, त्याची वाणी ऐकावी आणि त्याला चिटकून राहावे, कारण तोच तुझे जीवन व तुझ्या आयुष्याच्या दिवसांची वाढ आहे. यासाठी यहोवाने तुझ्या पूर्वजांची अब्राहामाशी, इसाकाशी, याकोबाशी जो देश त्यांना देण्याची शपथ दिली त्यात तू राहा. So today Lord is keeping life and death before us. आज या ठिकाणी आपण वचनामध्ये पाहतो की आमच्या समोर परमेश्वर जीवन आणि मृत्यू ठेवत आहे. So he is keeping blessing and curse before us. आशीर्वाद आणि श्राप आमच्या समोर आहे. So what you are going to choose today? आणि यामधून आपण काय निवडणार So आहोत? how you are going to start this new year? आणि हे नवीन वर्ष कशा रीतीने आपण चालू करणार आहोत? So obviously no one choose curse. आणि साहजिक आहे कोणी देखील श्राप हे निवडणार नाही. So if you choose blessing, परंतु जर आपण आशीर्वाद हे निवडतो so you have to love your God तर तुम्हाला त्या देवावर प्रीती केली पाहिजे and you have to obey His voice. आणि तुम्हाला त्याची आज्ञा पालन केलं पाहिजे. And then you are going to inherit the eternal kingdom. आणि नंतरच ते जे सार्वकालिक जे राज्य आहे त्याचा अनुभव तुम्ही घ्या. So that is what the word says. आणि हेच वचन आपल्याला सांगत आहे. So may Lord help us to love our Lord all this year. आणि या येणाऱ्या वर्षामध्ये आपण संपूर्ण अंतःकरणाने त्याच्यावर प्रीती करण्यासाठी देवबाबा आमचं सहाय्य करू. देवबाप त्याचं दिलेलं पवित्र वचन आशीर्वादित करो. या संपूर्ण वर्षभरासाठी जे 3 वचनं आपल्याला मिळालेली आहेत आणि थोड्या वेळामध्ये आपल्याला मोठं कार्ड सुद्धा मिळतील. या ठिकाणी समोर आपल्याकडे लावलेलं आहे. पहिलं जे वचन आहे स्तोत्र 91 आणि वचन 14. स्तोत्र 91 वचन 14. त्याचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. दुसरं जे वचन आपल्याला मिळालेलं आहे प्रॉमिस मिळालेलं आहे आणि गलती करास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 20वं वचन. गलती 2:20. देवाचा पुत्र ज्याने माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्याकरिता दिले. देवाच्या पुत्राची प्रीती या वचनामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तिसरं जे अभिवचन आहे ते
पहिले करीन त्याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन. पहिलं करीन 2:9. डोळ्यांनी जे पाहिले नाही ते आपणावरती प्रीती करणाऱ्यांसाठी देवानं सिद्ध केले आहे. तिन्ही वचनामध्ये प्रीती ही कॉमन आलेली आहे आणि या वचनावरती येणाऱ्या दिवसामध्ये आपण विस्तृत रीतीने, अधिक चांगल्या रीतीने आपण त्याच्यावरती मनन करणार आहोत. देवाचं वचन देव बाप आशीर्वादित करू. मेजामध्ये भाग घेणार आहोत. परम पवित्र जिवंत देव बापा, आमच्या तारणहार, आमच्या उद्धारकर्त्या प्रभू, पुन्हा एकदा प्रभू आम्ही आपल्या पवित्र नावाला त्याच वेळेला ही जी काही स्लीप आहे, मी मगाशीच आपल्याला सांगितलं की प्रार्थनापूर्वक आपल्याला हे वचन, हे जे वैयक्तिक जे काही वचन आपल्याला मिळणार आहे ते वचन आपण घ्यायचं आहे. प्रार्थना करायची, 1च सेकंदाची प्रार्थना की प्रभू तुझ्या माझ्यासाठी जे काही वचन तू ठेवलेलं आहे ते वचन मला लागू दे. गीत नंबर 240. गीत नंबर 240. तुम याद करो सब भक्तो, प्रभु ने क्या क्या किया. याच 5, 6 आणि 7 शक्य तितक्या लवकर आपण या हे करूया. पुढे गेलं पाहिजे. तुम याद करो सब भक्तों, प्रभु ने क्या क्या किया. तुम याद करो सब भक्तों, प्रभु ने क्या क्या किया. मांगने से बढ़कर सबसे बाहर, मांगने से बढ़कर सबसे बाहर, सब कुछ उत्तम किया. सब कुछ उत्तम किया. तुम याद करो सब भक्तों, प्रभु ने क्या क्या किया. वश में हमारे लड़का रहा वो शैतान को हराया. वश में हमारे लड़का रहा वो शैतान को हराया. आज तक हमको उसने संभाला, आज तक हमको उसने संभाला. काम बड़ा है किया. आज तक हमको उसने संभाला. काम बड़ा है किया. तुम याद करो सब भक्तों, प्रभु ने क्या क्या किया. तुम याद करो सब भक्तों, प्रभु ने क्या क्या किया. जब तक जीवन है हमारा, जिए प्रभु के लिए. जब तक जीवन है हमारा, जिए प्रभु के लिए. आओ करे अर्पण अपने को, आओ करे अर्पण अपने को. यही आज्ञा दिया.
प्रभु ने क्या क्या किया, तुम याद करो सब भक्तों, प्रभु ने क्या क्या किया। चलते हैं राहों में उसकी वही निशान हमारा, चलते हैं राहों में उसकी वही निशान हमारा। थोड़ा समय अब बाकी रहा है, थोड़ा समय अब बाकी रहा है, मिलने प्रभु से दिन आया। थोड़ा समय अब बाकी रहा है, मिलने प्रभु से दिन आया। तुम याद करो सब भक्तों, प्रभु ने क्या क्या किया। तुम याद करो सब भक्तों, प्रभु ने क्या क्या किया। आंगने से बढ़कर समझ से पाकर, आंगने से बढ़कर समझ से पाकर, सब कुछ उत्तम किया, सब कुछ उत्तम किया। तुम याद करो सब भक्तों, प्रभु ने क्या क्या किया। बसूया खाली आपण. उद्या 1 जानेवारी नवीन वर्ष 2021 आणि या नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना उद्याच्या सकाळी सुद्धा पुन्हा एकदा आपण देवाच्या पवित्र मंदिरामध्ये येऊन नवीन वर्षाला आपण सुरुवात करूया. उद्या सकाळी 10:30 वाजता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण एकत्र येऊया, प्रभूची उपकार स्तुती करूया, प्रभूच्या हातामध्ये समर्पित होऊया. पुढील वर्षासाठी देवाची कृपा आपण प्रभूकडनं घेऊया. आपल्याकडे काही मोटो कार्ड आपल्याला आलेले आहेत, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये आहे. 5 रुपयाला एक मोटो कार्ड असणार आहे. कॅलेंडर्स आहेत, हिंदीमध्ये आहे, इंग्रजीमध्ये सुद्धा आहे. कॅलेंडर 20 रुपयाला असेल, 5 रुपयाला हे मोटो कार्ड असेल. आणि जे पॉकेट कॅलेंडर आहे छोटस आहे, 1 रुपयाला ते असणार आहे. तिन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतील. वेळेअभावी जर कुणाला म्हणजे उद्या जर येता येणार नसेल तर त्यांनी पहिल्यांदा घ्यावं. बाकीची आम्ही असणार आहोत, आपण पाहिजे तर आपण उद्या आपल्याला भरपूर वेळ असेल तेव्हा उद्या आपण त्या गोष्टी घेण्यामध्ये आपण वेळ खर्च करूया. परंतु आज आपल्याला 10च्या मध्ये बंद करून आपल्याला जायचं होतं. फार गडबडीमध्ये, फार घाईमध्ये, अगदी थोडक्याशा वेळामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी देवाने कृपा पुरवलेली आहे. आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. शेवटी दानर्पणासाठी रत्नराज प्रार्थना करेल. हे आमच्या स्वर्गातील स्तुतीस पात्र भयासयोग्य अशा एकच एक महान अशा जिवंत देवा, 31 डिसेंबर 2020 हे साल आमच्यापासून तू थोड्याच वेळात दूर करत आहेस. आणि जिवंत देवा, 2021 या सालाच्या उंबरठ्यावर या नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्यासाठी होय जिवंत देवा, आज या जिवंताच्या भूमीवर तू आम्हाला जिवंत असे ठेवलेलं आहेस. ही केवळ तुझी कृपा आहे, तुझी दया आहे, म्हणूनच आज आम्ही जिवंत असे आहोत. आज या रात्रीच्या समयी आपल्या सेवकांच्या समवेत, आपल्या प्रियजनांच्या समवेत, आपल्या पवित्र मेजाभोवती बसून तू आमची उपकार स्तुती मान्य करून घेतलीस. गेले 365 दिवस तू आमच्या बरोबर राहिलास. अत्यंत कठीण अशा दिवसातून आम्ही गेलेलो असताना
तू आम्हाला सहाय्य केलंस, आमचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस. याबद्दल तुझ्या नावाला लाख लाख धन्यवाद देतो, का स्तुती करतो. आणि जिवंत देवा, विशेष करून ज्या वेळेस सरकारने परवानगी दिली त्यानंतर जे मंदिरं उघडण्यात आली आणि आज थोड्या वेळा का होईना परंतु आम्हाला या वर्षाचं पूर्णपणे आम्ही गेल्या वर्षामध्ये कशा रीतीने तुझ्याशी राहिलो, तुझ्या संगतीमध्ये सहभागितेमध्ये, होय जिवंत देवा, त्याचं थोडक्यात तू आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे तू आकलन करून दिलंस. याबद्दल धन्यवाद देतो, का स्तुती करतो. होय जिवंत देवा, विशेष करून आज हे प्रियजन आमच्यामध्ये उपस्थित आहेत, वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत, लांबच्या ठिकाणावरून आलेले आहेत. ही तुझ्यावर असलेली एक प्रीती, त्या प्रीतीबद्दल तुझ्या नावाला लाख लाख धन्यवाद देतो, का स्तुती करतो. विशेष करून जिवंत देवा, आज आपल्या प्रियजनांनी जे दान आपल्या दानार्पणामध्ये आणलेलं आहे, या दानावर तुझा आशीर्वाद असू दे. या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या सेवेसाठी आणि तुझ्या सुवार्थेसाठी विशेष करून येणाऱ्या दिवसामध्ये व्हावा, हीच तुझ्याकडे नम्रतेच्या आदराची कळकळीची प्रार्थना करतो. विशेष करून जिवंत देवा, उद्याची 1 जानेवारी 2021 या सकाळच्या वेळेसाठी आम्ही तुझ्याकडे नम्रतेच्या आदराची प्रार्थना करतो. आपल्या सेवकांना आपल्या पवित्र हाती सोपवतो. जे महान असं वचन, जे स्वर्गातून जी वाणी तू आमच्या समोर देणार आहेस, त्या सेवकांना तू तुझ्या आत्म्याने भरावस, पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना तू चालवावस आणि सुंदर असं वचन आमच्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये असावं असं तू दया कृपेने तू कर. जे मोठं काळचे 3 वचन आमच्या समोर तू ठेवलीस, जी महान अशी प्रीती, त्या प्रीतीच्या द्वारे त्या वधस्तंभावर जे महान असं बलिदान तू केलंस, आमच्यासाठी तुझं शरीर मोडलंस, आमच्यासाठी ते पवित्र निष्कलंक निर्दोष रक्त तू सांडलंस, केवळ आमच्या पापांची क्षमा व्हावी यासाठी जे महान असे प्रेम तू आमच्यावर केलंस, त्या प्रीतीबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि त्या वचनाच्या द्वारे येणाऱ्या वर्षामध्ये तू आमच्याशी बोलावस. त्याचप्रमाणे वैयक्तिकरित्या जे आम्ही वचन प्रार्थनापूर्वक घेतलेलं आहे, त्या वचनाचाही दावा आम्ही करत आहोत. सर्व गोष्टीमध्ये तू आमच्या येणाऱ्या दिवसामध्ये साथ. आता जात असताना आम्हाला तू शांतीने भक्त कर. जसं तू आम्हाला या ठिकाणी घेऊन आलास तसंच आम्हाला आमच्या सुखरूप घरी घेऊन जा आणि येणाऱ्या दिवसामध्ये तू आमच्या बरोबर राहा. ही लहानशी प्रार्थना उपकार स्तुती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच गोड आणि प्रेरणा सादर करतो म्हणून तू ऐक. आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांच्या बरोबर या वेळेला आपल्या पवित्र मंदिरामध्ये आलेल्या प्रत्येक लहान थोरांच्या बरोबर आणि आमच्या निवडलेल्या सर्व पवित्र जनांबरोबर, बंधू बहिणी बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. सर्वांना बेथेलच्या तर्फे नवीन वर्ष अतिशय सुखाचं आणि आरोग्याचं जावो. देवबाप आपणा सर्वांना येणाऱ्या वर्षामध्ये विपुल आशीर्वादित करो. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. मोठो कार्ड आणि कॅलेंडर्स आहेत, जर कोणाला घ्यायचं असतील तर घेऊ शकाल.